तर विद्यार्थ्यांनो, एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये आपले स्वागत आहे. आणि या सुपर क्लासमध्ये आपण येणाऱ्या प्रत्येक भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असणारे जे काही क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत. आणि त्यामुळे या सुपर क्लासला आपल्याला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राईब लगेच करून घ्या. सबस्क्राईब केल्याच्यानंतर बेल आयकॉनला प्रेस करून ऑलमध्ये सिलेक्ट करून घ्यायचं आहे, जेणेकरून नवीन व्हिडिओ मी जेव्हा कधी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर मिळून जाईल. तर या सुपर क्लासला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न पाहूया. प्रश्न मित्रांनो आपल्यासमोर या ठिकाणी असा आहे: भारत स्वतंत्र झाला त्या दिवशी घटना समितीचे कितवे अधिवेशन होते? भारत स्वतंत्र झाला त्या दिवशी घटना समितीचे कोणते अधिवेशन होते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. भारत स्वतंत्र ज्या दिवशी झाला त्या दिवशी घटना समितीचे 5वे अधिवेशन भरलेले होते. पुढचा प्रश्न: कोलकाता हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे बंदर भारतातील कोणत्या राज्यात येते? कोलकाता हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे बंदर भारतातील कोणत्या राज्यात येते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. पश्चिम बंगाल या राज्यामध्ये कोलकाता हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे बंदर स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. चांदूरगड स्थानिक डोंगर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ते सांगायचं आहे. चांदूरगड स्थानिक डोंगर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक 4 राहील. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चांदूरगड स्थानिक डोंगर स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. वज्जी या ठिकाणी खालीलपैकी कोणाचा जन्म झालेला आहे? वज्जी या ठिकाणी खालीलपैकी कोणाचा जन्म झाला आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. भगवान महावीर यांचा वज्जी ठिकाणी जन्म झालेला आहे. पुढचा प्रश्न: एनिमिया आजार कशाच्या कमतरतेमुळे होत असतो? एनिमिया हा आजार खालीलपैकी कशाच्या कमतरतेमुळे होतो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. आयरनच्या कमतरतेमुळे मानवामध्ये एनिमिया आजार होत असतो. पुढचा प्रश्न: जगामध्ये काळे मीठ सर्वप्रथम कोणत्या देशाने विकसित केलेले होते? जगामध्ये काळे मीठ सर्वप्रथम खालीलपैकी कोणत्या देशाने तयार केलेले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. भारत देशाने जगामध्ये सर्वप्रथम काळे मीठ सर्वप्रथम तयार केलेले होते. पुढचा प्रश्न: पूर्वी 1 GB हार्ड डिस्कची किंमत किती $1000 होती ते सांगायचं आहे मित्रांनो. पूर्वीच्या काळी 1 GB हार्ड डिस्कची एकूण किंमत ही किती $1000 होती? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. पूर्वीच्या काळी 1 GB हार्ड डिस्कची किंमत $40,000 होती. पुढचा प्रश्न: $40,000 एवढी किंमत 1 GBची कोणत्या वर्षापूर्वी होती ते सांगायचं आहे. $40,000 एवढी 1 GBची किंमत कोणत्या वर्षापूर्वी होती? ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर 2 योग्य राहील. 1981 या वर्षापूर्वी 1 GB हार्ड डिस्कची जी किंमत आहे $40,000 होती. पुढचा प्रश्न: या ठिकाणी प्रवाळ खडक खालीलपैकी कशामध्ये आढळत असतो? प्रवाळ खडक खालीलपैकी कशामध्ये आढळत असतो? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. समुद्रामध्ये जो आहे प्रवाळ खडक आढळत असतो. पुढचा प्रश्न: स्वराज्य हे राष्ट्रीय काँग्रेसचे ध्येय असे कोणी म्हटले होते ते सांगायचं आहे. स्वराज्य हे राष्ट्रीय काँग्रेसचे ध्येय आहे असे खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी म्हटलेले होते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 3 योग्य राहील. दादाभाई नौरोजी यांनी स्वराज्य हे राष्ट्रीय काँग्रेसचे ध्येय आहे असे उद्गार काढलेले होते. पुढचा प्रश्न: कुठल्या अधिवेशनामध्ये दादाभाई नौरोजी यांनी स्वराज्य हे राष्ट्रीय काँग्रेसचे ध्येय आहे असे म्हटले होते ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणत्या ठिकाणच्या अधिवेशनामध्ये दादाभाई नौरोजी यांनी स्वराज्य हे राष्ट्रीय काँग्रेसचे ध्येय आहे असे म्हटलेले होते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर 1 योग्य राहील. कोलकाता येथे भरलेल्या अधिवेशनामध्ये दादाभाई नौरोजी यांनी स्वराज्य हे राष्ट्रीय काँग्रेसचे ध्येय आहे असे उद्गार काढलेले होते. तर पाहूया पुढचा प्रश्न काय आहे. दिग्रस बंधारा पालम येथे आहे तर हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात येते? दिग्रस बंधारा पालम येथे आहे तर हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात येते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. परभणी जिल्ह्यामध्ये दिग्रस बंधारा हा एक स्थित झालेला आहे. तर पाहूया मित्रांनो आपल्यासमोर पुढचा प्रश्न काय आहे. परभणी जिल्ह्यातील दिग्रस बंधारा कोणत्या नदीवर स्थित आहे? परभणी जिल्ह्यातील दिग्रस बंधारा खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 1 योग्य राहील. परभणी जिल्ह्यातील दिग्रस जो बंधारा आहे गोदावरी नदीकाठी स्थित आहे. पुढचा प्रश्न: नांदेड जिल्ह्यामध्ये गोदावरी नदीची सर्वात मोठी उपनदी खालीलपैकी कोणती आहे ते सांगायचं आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये गोदावरी नदीची सर्वात मोठी उपनदी खालीलपैकी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 4 मित्रांनो मांजरा ही जी नदी आहे गोदावरी नदीची जी सर्वात मोठी नदी आहे ती नांदेड जिल्ह्यातील बनलेली आहे. तर पाहूया पुढचा प्रश्न आपल्यासमोर या ठिकाणी काय आहे. मानगंगा ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे ते सांगायचं आहे. मानगंगा ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 2 योग्य राहील. भीमा नदीची मानगंगा ही एक प्रसिद्ध उपनदी आहे. पुढचा प्रश्न: लिंडी या नदीची उपनदी खालीलपैकी कोणती आहे ते सांगायचं आहे. लिंडी या नदीची उपनदी खालीलपैकी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. तिरू या नदीची जी आहे
लेंडिया नदी जी आहे तिरू ही एक प्रसिद्ध उपनदी आहे. पुढचा प्रश्न अमरकंटक हे ठिकाण कोणत्या नदीचे उगमस्थान आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. या ठिकाणी अमरकंटक हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या नदीचे उगमस्थान बनलेले आहे. ऑप्शन क्रमांक 2 राहील नर्मदा नदीचे जे आहे अमरकंटक हे स्थान एक उगमस्थान बनलेले आहे. पुढचा प्रश्न श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊसची स्थापना कोणत्या ठिकाणी केलेली होती. श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊसची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केली होती. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील इंग्लंड या देशामध्ये आहे इंडिया हाऊसची स्थापना श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केलेली होती. पुढचा प्रश्न गुलामगिरी शेतकऱ्यांचा असूड तसेच सार्वजनिक सत्यधर्म हे सर्व ग्रंथ कोणत्या व्यक्तींचे आहेत ते सांगायचं आहे. गुलामगिरी शेतकऱ्यांचा असूड तसेच सार्वजनिक सत्यधर्म हे सर्व ग्रंथ खालीलपैकी कोणाचे आहेत. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील महात्मा फुले यांचे गुलामगिरी तसेच शेतकऱ्यांचा असूड तसेच सार्वजनिक सत्यधर्म हे सर्व ग्रंथ होते. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील एकूण 8 जिल्ह्यांमधून वाहणारी कोणती नदी आहे ते सांगायचं आहे. महाराष्ट्रातील एकूण 8 जिल्ह्यांमधून वाहणारी खालीलपैकी कोणती नदी आहे. ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील गोदावरी ही जी नदी आहे महाराष्ट्रातील एकूण 8 जिल्ह्यातून वाहत असते. पुढचा प्रश्न अरवली पर्वत रांगेमधून खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम होत असतो ते सांगायचं आहे. अरवली पर्वत रांगेमधून खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम होतो. ऑप्शन क्रमांक 4 राहील साबरमती ही जी नदी आहे या नदीचा जो उगम आहे अरवली पर्वत रांगेतून झालेला आहे. पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता जिल्हा औरंगाबाद प्रशासकीय विभागाचा आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. या ठिकाणी खालीलपैकी कोणता जिल्हा औरंगाबाद प्रशासकीय विभागाचा एक भाग आहे. ऑप्शन क्रमांक 2 राहील नांदेड हा जो जिल्हा आहे औरंगाबाद प्रशासकीय विभागाचा एक भाग आहे. पुढचा प्रश्न पाहूया. बाळ गंगाधर टिळक यांना खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जात असते. बाळ गंगाधर टिळक यांना खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते. ऑप्शन क्रमांक 4 राहील बाळ गंगाधर टिळक यांना लोकमान्य या प्रसिद्ध नावाने देखील ओळखले जात असते. पुढचा प्रश्न पाहूया. शबरीमाला हे प्रसिद्ध मंदिर भारतातील कोणत्या राज्यामध्ये येते. शबरीमाला हे प्रसिद्ध मंदिर भारतातील कोणत्या राज्यात येते. ऑप्शन क्रमांक 2 राहील भारतातील केरळ राज्यामध्ये शबरीमाला हे प्रसिद्ध मंदिर स्थित आहे. पुढचा प्रश्न या ठिकाणी पृथ्वीवरून मंगळ ग्रहावर मॅसेज पोहोचण्यासाठी एकूण किती मिनिटाचा कालावधी लागत असतो. पृथ्वीवरून मंगळ ग्रहावर मॅसेज पोहोचण्यासाठी एकूण किती मिनिटाचा कालावधी लागतो. ऑप्शन क्रमांक 2 राहील मंगळ ग्रहावर पृथ्वीवरून मॅसेज पोहोचण्यासाठी एकूण 15 मिनिटाचा कालावधी लागत असतो. पुढचा प्रश्न पाहूया. दिवसासुद्धा दिसू शकणारा सूर्यमालेतील एकमेव ग्रह खालीलपैकी कोणता आहे ते सांगायचं आहे. दिवसासुद्धा दिसू शकणारा सूर्यमालेतील एकमेव ग्रह खालीलपैकी कोणता आहे. ऑप्शन क्रमांक 4 राहील शुक्र ग्रह हा जो ग्रह आहे दिवसासुद्धा दिसू शकणारा सूर्यमालेतील एकमेव ग्रह आहे. पुढचा प्रश्न पाहूया. नवजवान सभेची स्थापना कोणत्या व्यक्तींद्वारा करण्यात आलेली होती. नवजवान सभेची स्थापना खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी केलेली होती. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील नवजवान सभेची स्थापना भगतसिंग यांच्याद्वारा करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न लिंगमळा प्रसिद्ध धबधबा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येतो. लिंगमळा प्रसिद्ध धबधबा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येतो. ऑप्शन क्रमांक 2 राहील सातारा जिल्ह्यामध्ये लिंगमळा हा प्रसिद्ध धबधबा स्थित आहे. पुढचा प्रश्न चनकापूर हे प्रसिद्ध धरण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते. चनकापूर हे प्रसिद्ध धरण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते. ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर एक योग्य राहील नाशिक जिल्ह्यामध्ये चनकापूर धरण स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न गुलशनाबाद हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे पूर्वीचे नाव होते ते सांगायचं आहे. गुलशनाबाद हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे पूर्वीचे नाव होते. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील गुलशनाबाद असे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यांचे पूर्वीचे नाव होते. पुढचा प्रश्न पाहूया. नीरा ही प्रसिद्ध नदी कोणत्या नदीची उपनदी आहे. नीरा ही प्रसिद्ध नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील भीमा नदीची नीरा ही एक प्रसिद्ध उपनदी आहे. पुढचा प्रश्न घटक राज्याच्या कायदेमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते असते ते सांगायचं आहे. घटक राज्याच्या कायदेमंडळाचे वरिष्ठ सभागृह खालीलपैकी कोणते असते. ऑप्शन क्रमांक 4 राहील विधान परिषद हे जे सभागृह आहे घटक राज्याच्या कायदेमंडळाचे वरिष्ठ सभागृह असते. पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या संस्थेला शिखर संस्था असे संबोधण्यात येत असते. खालीलपैकी कोणत्या संस्थेला शिखर संस्था असे संबोधले जाते. ऑप्शन क्रमांक 2 राहील जिल्हा परिषद या संस्थेला शिखर संस्था असे संबोधण्यात येत असते. महात्मा फुले यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झालेला होता. महात्मा फुले यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झालेला होता. ऑप्शन क्रमांक 1 राहील कटकुण या ठिकाणी महात्मा फुले यांचा जन्म झालेला आहे. पुढचा प्रश्न
या ठिकाणी कटगुण हे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते ते सांगायचं आहे. कटगुण हे प्रसिद्ध ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते. ऑप्शन क्रमांक मित्रांनो 2 आहे सातारा जिल्ह्यामध्ये कटगुण हे अतिशय प्रसिद्ध ठिकाण येत असते. पुढचा प्रश्न महात्मा फुले यांच्या मुलाचे नाव खालीलपैकी कोणते होते ते सांगायचं आहे. महात्मा फुले यांच्या मुलांचे नाव खालीलपैकी कोणते होते. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. यशवंत असे महात्मा फुले यांनी दत्तक घेतलेल्या मुलांचे नाव होते. पुढचा प्रश्न महात्मा फुले यांचे वडील व चुलते त्यांना कोणत्या नावाने हाक मारत असे. महात्मा फुले यांचे वडील व चुलते त्यांना खालीलपैकी कोणत्या नावाने हाक किंवा ओळखत असे. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. भाजीवाला तसेच फुलवाला या 2 नावाने महात्मा फुले यांचे वडील व चुलते त्यांना हाक मारत असे. पुढचा प्रश्न महात्मा फुले किती महिन्याचे असताना त्यांच्या आईचे निधन झालेले होते. महात्मा फुले हे एकूण किती महिन्याचे असताना त्यांच्या आईचे निधन झालेले होते. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. 9 वर्षाचे असताना महात्मा फुले यांच्या आईचे निधन झालेले होते. पुढचा प्रश्न गुगामेर राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते. गुगामेर राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. अमरावती जिल्ह्यामध्ये गुगामेर राष्ट्रीय उद्यानाची स्थापना झालेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. नवेगाव राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते ते सांगायचं आहे. नवेगाव राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते. ऑप्शन क्रमांक 2 राहील. गोंदिया जिल्ह्यामध्ये नवेगाव राष्ट्रीय उद्यान स्थित आहे. पुढचा प्रश्न भारताच्या भूसीमेची एकूण लांबी किती किलोमीटरची आहे. भारताच्या एकूण भूसीमेची लांबी हे एकूण किती किलोमीटरची आहे. ऑप्शन क्रमांक 4 राहील. 15,200 किलोमीटर एवढी भारताच्या एकूण भूसीमेची लांबी आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील संसदीय व्यवस्थेचा केंद्रबिंदू कोणत्या व्यक्तीस म्हटले जाते. भारतातील संसदीय व्यवस्थेचा केंद्रबिंदू असे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस म्हटले जाते. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. पंतप्रधान यांनाचे आहे भारतातील संसदीय व्यवस्थेचा केंद्रबिंदू संबोधले जाते. ऑप्शन पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला महर्षी या नावाने ओळखण्यात येत असते. खालीलपैकी कोणत्या एका व्यक्तींना महर्षी या नावाने ओळखले जाते. ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर या ठिकाणी 3 योग्य राहील. वरीलपैकी दोन्हीही म्हणजेच विठ्ठल शिंदे तसेच धोंडो कर्वे या दोघांनाही महर्षी या नावाने ओळखण्यात येत असते. पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या ग्रुपला ड्वेल प्लांट म्हणून ओळखले जात असते. खालीलपैकी कोणत्या ग्रुपला ड्वेल प्लांट म्हणून ओळखले जात असते. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. या ठिकाणी लायकेन्स या ग्रुपला आहे ड्युअल प्लांट म्हणून ओळखले जात असते. पुढचा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बंगालमधील कोणत्या मतदारसंघातून निवडून आलेले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बंगालमधील कोणत्या मतदारसंघातून निवडून आलेले होते. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. वरीलपैकी दोन्ही म्हणजेच जसोर तसेच खलना या दोन्ही मतदारसंघातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बंगालमधून निवडून आलेले होते. पुढचा प्रश्न कृष्णा नदीची महाराष्ट्रातील एकूण किती किलोमीटरची लांबी आहे. कृष्णा नदीची महाराष्ट्रामध्ये एकूण किती किलोमीटर लांबी आहे. ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील. 282 किलोमीटर एवढी कृष्णा नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी आहे. पुढचा प्रश्न स्वामी दयानंद सरस्वती यांनी कोणत्या समाजाची स्थापना केलेली होती. स्वामी दयानंद सरस्वती यांनी खालीलपैकी कोणत्या समाजाची स्थापना केलेली होती. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. आर्य समाजाची स्थापना जी आहे स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेली होती. पुढचा प्रश्न या ठिकाणी आडाण हे प्रसिद्ध धरण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये येते ते सांगायचं आहे. आडाण हे प्रसिद्ध धरण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते. ऑप्शन क्रमांक 2 राहील. वाशिम जिल्ह्यामध्ये आडाण हे प्रसिद्ध धरण स्थित आहे. पुढचा प्रश्न दंताक्षय हा रोग खालीलपैकी कशाच्या अभावामुळे होणारा एक रोग आहे. दंताक्षय हा रोग खालीलपैकी कशाच्या अभावामुळे होत असतो. ऑप्शन क्रमांक 2 राहील. फ्लोरीनच्या अभावामुळे दंताक्षय हा रोग निर्माण होत असतो. पुढचा प्रश्न कोणती जीवनसत्व रक्तपेशी प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करत असते. खालीलपैकी कोणते जीवनसत्व रक्तपेशींचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करते. ऑप्शन क्रमांक 1 राहील. के जीवनसत्व हे जे जीवनसत्व आहे रक्तपेशींचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करत असते. पुढचा प्रश्न रायगड किल्ल्याला पूर्वेकडील जिब्राल्टर कोणी म्हटले होते ते सांगायचं आहे. रायगड किल्ल्याला पूर्वेकडील जिब्राल्टर असे खालीलपैकी कोणी म्हटलेले होते. ऑप्शन क्रमांक 2 राहील. ब्रिटिशांनी रायगड या किल्ल्याला पूर्वेकडील जिब्राल्टर असे संबोधलेले होते. पुढचा प्रश्न महात्मा फुले यांच्या गुलामगिरी हा ग्रंथ कोणत्या वर्षी प्रकाशित झालेला आहे. महात्मा फुले यांचा गुलामगिरी हा प्रसिद्ध ग्रंथ खालीलपैकी कोणत्या वर्षी प्रकाशित करण्यात आलेला होता. ऑप्शन क्रमांक 1 राहील. 1873 या वर्षी महात्मा फुले यांचा गुलामगिरी हा प्रसिद्ध ग्रंथ प्रकाशित झालेला होता.
तर पाहूया पुढचा प्रश्न. तरुण मराठा वृत्तपत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आलेले होते? तरुण मराठा हे प्रसिद्ध वृत्तपत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सुरू झालेले होते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तरुण मराठा हे प्रसिद्ध वृत्तपत्र सुरू करण्यात आलेले होते. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला महर्षी ही पदवी देण्यात आलेली होती? खालीलपैकी कोणत्या व्यक्तींना महर्षी पदवी देण्यात आलेली होती? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. विठ्ठल रामजी शिंदे यांना महर्षी ही पदवी देण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न. विठ्ठल रामजी शिंदे हे खालीलपैकी कोणत्या 2 समाजाशी संबंधित व्यक्ती होते ते सांगायचं आहे. विठ्ठल रामजी शिंदे हे खालीलपैकी कोणत्या 2 समाजाशी संबंधित व्यक्ती होते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. ब्राह्मो समाज तसेच प्रार्थना समाज या दोन्ही समाजाशी संबंधित विठ्ठल रामजी शिंदे हे एक व्यक्ती बनलेले होते. पुढचा प्रश्न. नीती आयोगाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? नीती आयोगाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. नवी दिल्ली या ठिकाणी नीती आयोगाचे मुख्यालय स्थित आहे. तर विद्यार्थ्यांनो, आजची ही स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली? नक्कीच गॅरंटीच आहे की आपल्याला आवडेलच आहे. आणि तसेच आपण सर्वांना सांगू इच्छितो की जर आपण घरी बसून पैसे कमवू इच्छित असाल तर मी आपल्याला शिकवण्यासाठी की कशा प्रकारे कमवू शकता एक चॅनल हिंदीमध्ये ओपन केलेला आहे. आणि त्या चॅनलला व्हिजिट करू इच्छित असणाऱ्या विद्यार्थ्यासाठी त्या चॅनलचा लिंक या सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. आणि जर डिस्क्रिप्शन आपल्याला समजत नसेल, सध्या तुम्ही जो सुपर क्लास किंवा व्हिडिओ पाहता त्याच्या नावावर क्लिक करा. आपल्याला त्या चॅनलचा लिंक दिसून जाईल, मिळून जाईल. तर मिळतो का नवा स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.